रायगड जिल्हा परिषद आणि पाचाड ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने पाचाड येथे राजमाता जिजाऊ यांची प्रतिवर्षी तिथीनुसार 351वी पुण्यतिथी सोहळा आज सकाळी 9 वाजता साजरा करण्यात आला। यावेळी राजमाता जिजाऊ यांच्या समाधीस्थळी अभिषेक पूजन आणि आदरांजली वाहण्यात आली। या कार्यक्रमाला आमदार भरत गोगावले तसेच मनोज काळीजकर, महाड पंचायत गटविकास अधिकारी स्मिता पाटील, पाचाड गावच्या सरपंच सीमा बेंदुगडे, रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संजय कचरे, ॲडव्होकेट स्वप्नील ढवण, शेखर राखाडे तसेच पाचाड ग्रामस्थ, रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य शिवभक्त यावेळेला उपस्थित होते। तर पाचाड येथील जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी देखील यावेळेला आवर्जून हजर होते। कार्यक्रम 350 वर्ष होऊन गेली। आई जिजाऊ महासाहेबांनी आपल्यातून निघून गेलेल्या, परंतु त्या अजरामर झाल्या की आम्ही नेहमी सांगत आलेलो, ज्या काय महान व्यक्ती आपल्या होऊन गेलेल्या आहेत त्यामध्ये आदराने जिजाऊ महासाहेबांचं नाव घेतलं जातं। जिजाऊ महासाहेबांचा जन्म झाला नसता तर शिवाजी महाराज कुठून आले आणि म्हणून करता माता तर अनेक झाल्या, परंतु त्या मातेने जे काय आपल्या पुत्राला स्वराज्याबद्दल, देशाबद्दल, महिलांबद्दल किंवा अनेक प्रकारे हे स्वराज्य स्थापन व्हावं ही श्रींची इच्छा, त्याप्रमाणे जे काय मार्गदर्शन केलं आणि अत्यंत बालवयामध्ये राजे शिवछत्रपती महाराजांच्या मनावरती या देशाच्या प्रती, या स्वराज्याच्या प्रती ज्या काय बाबी बिंबवल्या आणि त्याच्यातूनच शिवाजी महाराज तयार झाले। आणि शिवाजी महाराज हे 32 मनाच्या सोन्याच्या सिंहासनावरती आरूढ होणारा जगातले एकमेव राजे आहेत, ते पण आपल्या या रायगडावरती, म्हणून आम्हाला अभिमान आहे।